जेवढे करता आहेत तेवढे खूप मेहनत केलेली आहे. ग्राउंड भरपूर चांगला बनवलेला आहे. आम्हाला हे दिलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. यासिन कमी बोलतात आणि बॅटिंग त्यांनी चांगली केली, बॉलिंग देखील चांगली केली. परंतु आता मित्रांनो कुठेही जाऊ नका, दुसरा सामना देखील तेवढाच चांगला रंगणार आहे. एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस टॉस जिंकलाय, बॅटिंग घेतली आणि बॉलिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आले, ते म्हणजे SK लाईव्ह इव्हेंट. पहिल्या डावासाठी आवाज ऐकूया नाजिमजी तिवडेकर सरांचा. धन्यवाद. धन्यवाद बाला पवार सर. जिथे जर बघायला गेलात तर PTPL पर्व 5वे PTPL पहिला पर्व 5व्यामध्ये तुमच्या सहर्ष स्वागत आहे इथे जमलेल्या माझ्या तमाम क्रिकेट रसिकांचं. तसेच जर बघायला गेलात तर पहिला सामना तुमच्या भेटला येताना पाहायला भेटला. एका बाजूला होती जोया 11 संघ, तर त्यांच्या विपक्ष शौर्य अकॅडमी संघ पाहायला भेटला. परंतु जर बघायला गेलं तर या सामन्यामध्ये बाजी मारली ती म्हणजे जोया 11 संघाने बाजी मारली. गेले 5 वर्ष संघ स्ट्रगल करताना पाहायला भेटतोय. परंतु संघाची यावर्षी धुरा जर बघायला गेलात ना तर संघाचा कर्णधार आदेश टुडिलकरच्या खांद्यावरती दिली गेली. आदेश टुडिलकरने मात्र पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी होताना पाहायला भेटली संघाची. संघाचा अष्टपैलू खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द मॅच यासिनची फलंदाजी असेल, गोलंदाजी अफलातून पाहायला भेटली. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये दिसतोय मात्र दुसरा सामना सुरू होताना पाहायला भेटतोय. एका बाजूला जर बघायला गेलात तर या PTPL पर्व पहिला मधला चॅम्पियन संघ अर्थातच ज्योती एंटरप्राइजेस संघ पाहायला भेटतोय. तर त्यांच्या विपक्ष खेळताना संघ पाहायला भेटतोय SK लाईव्ह इव्हेंट संघ पाहायला भेटतोय. अभि केसारकर कशा प्रकारे संघाला लीड करेल, कारण की जर बघायला गेलात तर पोलादपूर तालुक्यामध्ये चला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कुपन आहे. कृपया आपण व्यासपीठाच्या अगदी समोर 100 कुपन आतापर्यंत संपले गेलेत. 100 प्रेक्षकांनी आपली नावाची नोंद केली, कुपन घेऊन गेलेत. एकाला एकच कुपन दिलं जाणार आहे. कृपया त्याचा आस्वाद घ्या. फ्री कुपन आहे, पैसे कुठलेही द्यायचे नाहीयेत. महिलांसाठी देखील कुपन आहे, महिलांनी देखील या आणि कुपन घ्या आणि आकर्षक पारितोषिक जी मात्र दिली जाणार आहे. सुभाषजी फडतरे साहेब यांचे देखील आगमन झाले, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि कल्पेश मोहिते ज्या बिल्डिंग मध्ये राहतो तिथून देखील महिला काही सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांच्यासाठी देखील लकी ड्रॉ कुपन त्यांना देखील दिले जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दिवेश स्ट्राईकिंगवरती दिवेश पाहायला भेटतोय. नॉन स्ट्राईकिंगवरती अभि केसरकर पाहायला भेटतोय. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पहिलाच बॉल डॉट बॉल येताना पाहायला भेटला. डॉट बॉल आलाय, डॉट बॉलने मात्र गोलंदाजांनी सुरुवात केली. हर्ष गोलंदाजी मार्क वरती, त्याच्या गोलंदाजीची धार दमदार पाहायला भेटते. तोच गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. काय बॉल टाकला गेलाय, लगातारचा दुसरा बॉल डॉट येताना पाहायला भेटला. धावसंख्या स्थिरावताना पाहायला भेटले. जिथे जर बघायला गेला तर फलंदाज कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला भेटतोय. लगातारचा दुसरा बॉल डॉट येताना पाहायला भेटतोय. परंतु अभि केसरकरकडे अनुभव आहे, त्याच्याकडे देखील चांगला अनुभव पाहायला भेटतो. तो मात्र नॉन स्ट्राईक केलवरती स्वतः कर्णधार ज्योती एंटरप्राइज जो संघ कुठेही खेळलो, मुंबईमध्ये खेळलो, ऑल इंडियामध्ये खेळलो, तिथं कर्णधार फक्त एकच धावतो, तो म्हणजे अभि केसरकर थांबतो. त्याची अफलातून खेळी करताना पाहायला भेटतो अभि केसरकर. परंतु फटका मात्र चांगला पाहायला भेटतोय. बॉल गेलाय, पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल डॉट आला, परंतु तिसऱ्या बॉल वरती चौकार आलाय. 4 धावा. दिवेशच्या बॅट मधून चौकार येताना पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी हर्षची होती. पहिल्या 2 बॉल वरती डॉट बॉल आले, परंतु तिसऱ्या बॉल वरती ओळखला टप्पा, त्याच्यावरती घेतला चौकार. 4 धावा. 4 धावेने धावसंख्यामध्ये भर देखील होताना पाहायला भेटली. पुढचा बॉल मात्र ड्राईव्ह केलाय. बॉल मात्र हवेत पाहायला भेटतोय. तिथे मात्र 3 खेळाडू बॉलच्या मागे येताना पाहायला भेटतात. 1 बाउन्स टप्पा. दुसऱ्या टप्प्याला मात्र बॉल गॅदर केला. बघता 2 धावा आल्या. 2 धावेने धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. गोलंदाज हर्ष दुधुस्कर आहे, त्याच्याकडे मात्र अनुभव आहे. चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी हर्ष दुधुस्करची होताना पाहायला भेटले. परंतु स्ट्राईकरवरती फलंदाज देखील त्याच धाकटीचा पाहायला भेटतोय. या बॉलवरती आलेल्या 2 धावा, 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. गोलंदाजी मार्कवरती हर्ष
पुढचा बॉल जर बघायला गेला तर कोलंबईचा बॉल पाहायला भेटतो. तिथे क्षेत्ररक्षक तो मात्र कोणतीही चुकी करत नाही, परंतु एकच धाव भेटेल. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. आता मात्र स्ट्राईक वरती संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार अभि केसरकर स्ट्राईक वरती पाहायला भेटतोय. ज्या अभि केसरकरची चर्चा मात्र सातत्याने पीटीपीएल असो त्यानंतर मोठमोठ्या टुर्नामेंट पोलादपूर तालुक्यामध्ये होतात, त्या टुर्नामेंटमध्ये ज्या खेळाडूची चर्चा होते ना, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अभि केसरकर पाहायला भेटतोय. अभि केसरकर साठी पहिलाच बॉल स्ट्राईक वरती अभि केसरकर, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हस दुधुसकरचा पुढचा बॉल फटका मात्र चांगला पाहायला भेटतोय. हवेत बॉल फसलाय, अभि केसरकरचा डाव फसला. अभि केसरकर बॅक टू द डगआउट. मोठा गडी मोठा हादरा लागलाय संघाला. जो मात्र संघाचा तारणहार होता, संघाचा कर्णधार होता, तो मात्र जड पावलाने जड अंतःकरणाने स्वतःवरती नाखुश असेल, तो मात्र बॅक टू द डगआउट अभि केसरकर. शेवटच्या बॉलवरती विकेट जाताना पाहायला भेटली, तो म्हणजे अभि केसरकर बॅक टू द डगआउट मध्ये गेलाय. अभि केसरकरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नंबर 3 वरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रणय चोरगे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. अभि केसरकर बॅक टू द डगआउट मध्ये गेला, परंतु त्याची जागा घेण्यासाठी एक 72 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक धुरंधर गेला, परंतु दुसरा धुरंधर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलाय, तो म्हणजे प्रणय चोरगे फलंदाजीसाठी येताना पाहायला भेटतोय. जर बघायला गेला तर प्रणय चोरगेकडे देखील क्षमता आहे, षटकार चौकार मारायची क्षमता ज्या प्रणय चोरगेकडे आहे ना, तोच मात्र जर बघायला गेला तर आता स्ट्राईकिंगवरती दिवेश पाहायला भेटतोय. बॉल मात्र हवेत पाहायला भेटतोय. तिथे मात्र शोहेब आहे. शोहेब याच्या पहिले बॉलनी टप्पा खाल्ला गेला. तिथे मात्र थोडीशी खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटलं. बघता बघता 2 धावा आल्यात. दुहेरीला तिहेरी मध्ये कन्वर्ट केलं जाईल का, तर नाही, ह्या 2च धावा. 2 धावेने धावसंख्यामध्ये भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क वरती विनीत आला. विनीतकडे देखील जर बघायला गेलात तर बेसबॉल खेळायचा अनुभव ज्याची चर्चा जर बघायला गेलात तर परदेशी देशामध्ये होते ना, तोच खेळाडू गोलंदाजी मार्क वरती विनोद देताना पाहायला भेटतोय. ज्या विनोदकडे देखील दमकम आहे, चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी त्याकडे बघितली जाते ना सातत्याने, तोच विनीत गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. विनीतचा पुढचा बॉल स्ट्राईकर वरती फलंदाज जर बघायला गेलात तर दिवेश पाहायला भेटतोय. या बॉल आणि बॅटचा कुठलाही संबंध राहिलेला नाही. बॉल जर बघायला गेला तर चांगला बॉल येताना पाहायला भेटला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या स्थिरावताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. गोलंदाजी चांगली होताना पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. तिथे जर बघायला गेला तर पहिला सामना रनचेस झाला नव्हता पहिल्या सामन्यामध्ये, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार हे मात्र तुम्हाला समजणार. ह्या बॉलवरती फटका चुकीचा पाहायला भेटतोय. एसटी रक्षक बॉलच्या खाली येतोय, तो मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय खेळाडूचा खेळ. दोन्ही ओपनर मात्र बॅक टू द डगआउट मध्ये जाताना पाहायला भेटले.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतो. जिथे मात्र जर बघायला गेलात तर दीपेश मात्र मैदानाच्या बाहेर गेला. त्याच्या जागे घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्याकडे देखील क्षमता आहे. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या काय गोलंदाजी कर्णधार मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते कर्णधाराची. पहिल्या बॉलवरती जर बघायला गेलं तर 2 धावा दिल्या. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आला. तिसऱ्या बॉलवरती विकेट घेतली. या चौथ्या बॉलवरती काय होणार. जिथे मात्र जर बघायला गेला तर धारदार गोलंदाजी गोलंदाजाकडून होताना पाहायला भेटते. स्लोअर पळीचा बॉल पाहायला भेटला. बॉल मात्र हवेत आहे. जिथे मात्र 1 बाउन्स बॉल जातोय. बॉल गेला. बैल देखील गेला. बैलासोबत 100 फुटी कासरा देखील गेला. हा येतोय दणदणीत पीटीपीएल ब्रँडेड चौकार. 4 धावा. ऋषभ मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना पाहायला भेटला. त्याच्या बॅटमधून बॉल मात्र पुन्हा एकदा हवेत पाहायला भेटतोय. जिथे मात्र खेळाडू बॉलच्या मागे जातोय. परंतु जर बघायला गेलात तर नो मॅन झोन मध्ये टप्पा पडला. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या अजून जर बघायला गेलात तर मोठे फटकेबाजी आलेली नाही. जिथे मात्र संघाला षटकार चौकारांची अपेक्षा असतील तिथे मात्र जर बघायला गेलात तर स्लो क्रिकेट खेळलं जातंय. कारण की मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतं. धावसंख्या मात्र जर बघायला गेलात तर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येताना पाहायला भेटतो. इथे मात्र क्षेत्ररक्षण चुकी होताना पाहायला भेटली. दोघांकडून चुकी होताना पाहायला भेटते. एक तुझी तर एक माझी. परंतु या बॉलवरती आलाय तो चौकार. 4 धावा. जिथे जर बघायला गेला तर दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून चुकी होताना पाहायला भेटली. शेवटच्या बॉलवरती चौकार गेला म्हणून की काय धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या आता जर बघायला गेला जो मात्र 3ऱ्या नंबरवरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय ना प्रणय चोरगे स्ट्राईकवरती पाहायला भेटतोय. त्याच्याकडे देखील दमकम आहे. तो मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून होते. परंतु गोलंदाजी मार्कवरती ज्याने मात्र पहिलं शतक घातलं होतं तोच मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला भेटतोय. अर्थातच हर्ष गोलंदाजी मार्कवरती ज्या हर्षी गोलंदाजी अफलातून पाहायला भेटते. अचूक टप्पा अचूक लाईनवरती गोलंदाजी हर्षी देखील होताना पाहायला भेटते. परंतु स्ट्राईकिनवरती प्रणय चोरगे पाहायला भेटतोय. ज्याकडे देखील दमकम आहे तो मात्र स्ट्राईकिनवरती फटकेबाजी करताना पाहायला भेटतोय. नंबर 3 वरती फलंदाजीसाठी आलाय. त्याला मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. हर्षचा पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवरती. हर्ष हा बॉल मात्र जर बघायला गेला तर चुकीचा फटका. बॉल हवेत संपलाय खेळ. प्रणय देखील बॅक टू द डग्गा आउट मध्ये. हे प्रभू हे गजानन काय झालं मैदानाच्या आतमध्ये. जो येतोय तो मात्र बॅक टू द डग्गा आउट मध्ये जाताना पाहायला भेटला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. अर्थातच आशिष कोलचकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. AK-47
ची गन जशी बंदुकीच्या गोळ्या झाडते ना तसंच मात्र मैदानाच्या आतमध्ये आशिषच्या बॅटमधून फटकेबाजी होताना पाहायला भेटते. तोच मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. सातत्याने जर बघायला गेला तर ज्योती एंटरप्राइज या संघासाठी चांगली कामगिरी या खेळाडूची देखील होताना पाहायला भेटते. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलाय आशिष कोळसकर. मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे देखील दमकम आहे. जर बघायला गेलं तर रब्बरचं क्रिकेट असो, रब्बरचं क्रिकेट देखील आशिष कोळसकरचं चांगलं होताना पाहायला भेटतं. चांगली फटकेबाजी त्याची होताना पाहायला भेटते. तोच मात्र स्ट्राईक वरती आशिष कोळसकर पाहायला भेटतोय. हर्ष देखील चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या लाईनवरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हर्षची देखील होताना पाहायला भेटते. हर्षचा पुढचा बॉल स्ट्राईक वरती आशिष कोळसकर पाहायला भेटतोय. हा बॉल जर बघायला गेला तर हलक्या बॅटने मारलेला फटका पाहायला भेटतो. एक धाव तर येताना पाहायला भेटली. जिथे जर बघायला गेला तर बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या तिकडे जाताना पाहायला भेटतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जातोय, वेगाने गेलाय. बघता बघता 2 धावा आला. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. आशिष मात्र स्ट्राईकेरवरती आहे. आशिष देखील जर बघायला गेला तर षटकार चौकारांसाठी ओळखला जातो. त्यानंतर जर बघायला गेलात तर आशिषला मात्र आता हात खोलावे लागतील. धावसंख्येचा विचार करायला गेलात ना तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. हर्ष दुधुस्कर गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी हर्षची होताना पाहायला भेटली. हर्षचा पुढचा बॉल, ह्या बॉलला मात्र सन्मान दिला गेलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बघता बघता एक धाव पूर्ण केली जाते. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. सिंगल डबलचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. आता मात्र जर बघायला गेला तर स्ट्राईकेरवरती ज्याच्या बॅटमधून गेल्या ओव्हरमध्ये चौकारांची आतिषबाजी पाहायला भेटली होती तो मात्र स्ट्राईकेरवरती येताना पाहायला भेटतोय. ऋषभ स्ट्राईकेरवरती, ऋषभकडे देखील दमकम आहे. तो देखील षटकार चौकारांची आतिषबाजी करतो. तो मात्र स्ट्राईकेरवरती पाहायला भेटतोय. तर गोलंदाजी मार्कवरची हर्ष दुधुस्कर, हर्षची देखील गोलंदाजी अफलातून होताना पाहायला भेटते. तो मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. पुढचा बॉल, ह्या बॉलवरती जर बघायला गेला तर कमी गतीचा बॉल होता. फटका मात्र फसलाय. जिथे मात्र जर बघायला गेला तर पकडलाय झेल आणि संपवलाय. खेळाडूचा खेळ बॅक टू द डगआउट मध्ये खेळाडू जातो. या सामन्यामध्ये जर बघायला गेलात ना तिथे मात्र बहुतेक खेळाडू कॅच आउट होताना पाहायला भेटले. जणू काय या सामन्यामध्ये कॅचिंगची प्रॅक्टिस चालू आहे की काय. मैदानाच्या आतमध्ये तो येतोय, तो मारतोय. तो मात्र सरळ खेळाडूच्या हातामध्ये बॉल मारतोय आणि सरळ डगआउटच्या दिशेला जातोय. लागेल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. 4 खेळाडू जर बघायला गेला तर 4 खेळाडू मात्र कॅच आउट होताना पाहायला भेटले. जिथे मात्र हर्ष दुधुस्करची गोलंदाजी अफलातून होताना पाहायला भेटली. पहिलं षटक टाकलं तिथे मात्र अवघ्या 7 धावा खर्च केल्या गेल्या. आतापर्यंत देखील चांगली गोलंदाजी हर्ष दुधुस्करची होताना पाहायला भेटते. चांगल्या लाईन अँड लेंथवरती हर्ष दुधुस्करची गोलंदाजी होते. आता मात्र नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्या स्वप्नीलकडे देखील दमकम आहे त्याला मात्र शांत आणि संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. संघाला विजयाच्या दिशेला न्यायचा असेल तर चांगला रन रेट करावा लागेल. धावसंख्येचा विचार करायला गेलात ना तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. हर्ष दुधुस्कर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरची. हर्षचा पुढचा बॉल, ह्या बॉलला देखील सन्मान दिला गेला. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का तर तू मैच चालू पाहायला भेटते. एकच धाव पाहायला भेटते. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आता मात्र आशिष स्ट्राईकेरवरती पाहायला भेटत. AK-47 या नावाने ओळखला जाणारा खेळाडू तो मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी पाहायला भेटतोय. त्याला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. संघ मात्र अडचणीत आहे परंतु अडचणीतनं संघाला कित्येकदा बाहेर आणले या खेळाडूने. तोच मात्र आशिष स्ट्राईकेरवरती पाहायला भेटतोय. जेव्हा आशिषचा संघ अडचणीत असतो ना तेव्हा मात्र आशिष चांगली फलंदाजी करतो. आता देखील त्याला तसंच काम करावं लागेल. या बॉलला देखील सन्मान दिला गेला. एक धाव तर आले. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. इथे मात्र जर बघायला गेला 3 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हर नंतर पाणी घेऊन तुम्ही जाऊ शकता.
कंपल्सरी ग्रीन ब्रेक असेल 3 ओव्हर नंतर. या स्पर्धेमध्ये जर बघायला गेलात तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला 4 पंच लाभले गेलेत. प्रदीप शिंदे सर असतील, नंदू मांडे सर असतील, बंटी जाधव सर असतील, त्यानंतर संदीप माने सर, हे आजचे आपल्याला 4 पंच पाहायला भेटतात. त्यानंतर जर बघायला गेलात तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये संचित खरोसे असेल, त्यानंतर समालोचन कक्षामध्ये निलेश पवार सर असतील. त्यानंतर जर बघायला गेलात ना तर महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, ज्या आवाजाची चर्चा मात्र सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये होते, असे जयेशजी भोसले सर देखील पाहायला भेटतात. ह्या सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. तसेच जर बघायला गेलात आजूबाजूला प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी पाहायला भेटते. आपण पाहत आहात पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 5वे. या 5व्या पर्वाचा विजेता संघ कोण होणार, कारण की या स्पर्धेमध्ये जर बघायला गेलात तर तब्बल 24 संघ खेळताना पाहायला भेटतात. 24 संघांमध्ये कुठला संघ ट्रॉफीवरती नाव कोरणार याच्यात चाललेली ही धडपड पाहायला भेटते. आजचा पहिला दिवस पाहायला भेटते. इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण येणार, जिथे जर बघायला गेलात 18 बॉलचा खेळ झाला. 18 बॉल अखेर धावा झाल्या, त्या तब्बल म्हणजे 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता पाहायला भेटतोय. स्ट्राईक एनवरती आशिष कोलोस्कर पाहायला भेटतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय, त्याला मात्र चांगली गोलंदाजी मार्कवरती करावी लागेल. विनीत गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला भेटतोय. पहिलाच बॉल जर बघायला गेलात तर डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या सिरावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. विनीत देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. चांगल्या लाईन अँड लेंथवरती विनीतची देखील गोलंदाजी होते. इथे जर बघायला गेला तर क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करतोय, कारण की त्याला ठाऊक आहे स्ट्राईकरवरती फलंदाज जर बघायला गेलात ना तर आशिष कोलोस्कर पाहायला भेटतोय. त्याची एकदा बॅट जर बोलायला लागली ना, जसा AK-47 मधून जशा बंदुकीच्या गोळ्या येतात ना, तसे त्याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला भेटते. तोच मात्र आशिष स्ट्राईकरवरती पाहायला भेटतोय. विनीतचा पुढचा बॉल आशिषसाठी, हा फुल टॉस बॉल त्याला मात्र देरला, त्याला मात्र पोचवला. बॉल गेलाय सिक्सरच्या बॉलवरती आलेला हा सिक्सर, 6 धावा. सिक्सरच्या बॉलवरती सिक्सर पाहायला भेटला. 6 धावेने धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या स्ट्राईकवरती आशिष आहे. आशिष कोलोस्कर चांगली फलंदाजी करतो, चांगल्या फटकेसाठी ओळखला जातो. त्यासाठी पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतोय. एक तुझी तर एक माझी पाहायला भेटला. दुसरा बॉल लगेचचा डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल धावसंख्या झाले 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या एक तुझी तर एक माझी पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी गोलंदाजाकडून होताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु इथे काय घडलंय, हलकीशी बॅटची पकडलाय झेल आणि संपवलाय खेळाडूचा खेळ. आशिष कोलोस्कर बॅक टू द डगआउट मध्ये जातोय. संघाला एक मोठा हादरा, मोठा खेळाडू बाद झालाय. तरी या ठिकाणी सन्माननीय अभि मेहता साहेबांचं देखील आगमन होते. अभि मेहता साहेब, या आपलं हार्दिक स्वागत. PTPL 5.0 ओव्हर टू कॉम्बॉक्स. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या नवीन फलंदाज आकिब
स्ट्राईक इन वरती येताना पाहायला भेटतोय. अकिबला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल या स्पर्धेमध्ये. जर बघायला गेला तर इम्पॅक्ट प्लेअर देखील आपण घेऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र इम्पॅक्टची गरज लागली तर तुम्हाला इम्पॅक्ट प्लेअर घेऊ शकता. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आता अकिब आलाय. अकिबला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. विनीत मात्र चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजी करत असताना चांगल्या लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. आपल्या अनुभवाचा चांगला फायदा मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला भेटतोय. स्वतः कर्णधार आहे, स्वतः कॅप्टन सिप करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी होताना पाहायला भेटली. आतापर्यंत जर बघायला गेलं तर तब्बल 5 गडी मात्र तंबूच्या आश्रयानं जाताना पाहायला भेटतोय. ज्योती एंटरप्राइज संघ कुठंतरी बॅकफीट वरती येताना पाहायला भेटतोय. अकिबसाठी पुढचा बॉल जर बघायला गेला तर चांगला बॉल आलाय. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते ही धावसंख्या. अकिब आलाय. अकिबला मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र धावा खर्च करत नाही. चांगली गोलंदाजी इकॉनॉमी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही गोलंदाजांनी टाकताना पाहायला भेटला. एका बाजूला हाच दुधुसकरने चांगली गोलंदाजी केली. त्याच्या साथीला विनीत देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटला. पुढचा बॉल अकिबच्या बॅटमधून फटका हवेत आहे. जिथे मात्र नो मॅन झोनमध्ये टप्पा पडला. एक धाव आला. एकिलीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातं का? इथे तुतुमय मॅच चालू आहे. डेंजर वरती अकिब पाहायला भेटतोय. इथे मात्र जर बघायला गेला तर एक शॉट डाव आहे. जिथे मात्र अतिघाई संकटात नाही असाच काहीसा प्रकार मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला भेटतोय. एसटी रक्षकांनी कदाचित बॉल नीट पकडला असता तर विकेट पाहायला भेटली असती. परंतु या बॉलवरती आलेली एक धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. ही चुकी खूप मागे ठरू शकते कारण की ओव्हर बॉल 24 बॉलचा खेळ झाला. येणारे 12 बॉलमध्ये किती धावा होणार हे देखील पाहावं लागेल. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण येणार, कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. धावसंख्येचा विचार करायला गेला धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं गोलंदाजी मार्कवरती कोण येणार, संघाचा 5वा गोलंदाज कोण असेल, कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आता जर बघायला गेला तर स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. अर्थातच स्वप्नील स्ट्राईक वरती पाहायला भेटेल. स्वप्नीलकडे देखील दमकम आहे. त्याला मात्र आपल्या अनुभवाचा फायदा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुनील येताना पाहायला भेटतात. बघूया सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करतात. ज्या सुनीलच्या नावाची चर्चा सातत्याने पोलादपूर तालुक्यामध्ये होतात ना, तेच मात्र गोलंदाजी मार्कवरती सुनील येताना पाहायला भेटतात. त्यांच्याकडे जर बघायला गेलात तर बॉल वलवायची ताकद आहे. जे मात्र अचूक टप्प्यावरती बॉल टाकतात त्यानंतर फलंदाजाला कुठेतरी टेन्शनमध्ये आणतात की कुठला फटका खेळायचा आहे. ते सुनील गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला भेटतात. स्ट्राईक वरती स्वप्नील आहेत. नॉन स्ट्राईक वरती अकिब पाहायला भेटतोय. धावसंख्येचा जर विचार करायला गेलात ना तर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. येणारे 12 बॉलमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्योती एंटरप्राइज संघ कुठेतरी बॅकफुटवरती जाताना पाहायला भेटतोय. जो संघ या स्पर्धेमध्ये या टुर्नामेंटमध्ये जर बघायला गेलात तर चांगली कामगिरीसाठी ओळखला जातो, परंतु कुठेतरी खराब कामगिरी फलंदाजांची होताना पाहायला भेटली. स्वतः कर्णधार अभि केसरकर तो मात्र स्वस्त्यात आऊट झाला. त्याने मात्र एकही धाव बनवली नाही. तो मात्र बॅक टू द डगआउट मध्ये गेला म्हणून की काही धावसंख्या कुठेतरी स्थिरावताना पाहायला भेटते. कुठेतरी धावसंख्या कमीची पाहायला भेटली. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. गोलंदाजी मार्कवरती सुनील पाहायला भेटतात. सुनील यांचा पहिला बॉल स्ट्राईक वरती स्वप्नील. रिव्हर्स शॉट फटका खेळायचा होता परंतु फटक्यामध्ये दम नव्हता. हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. शेवटचे 12 बॉलमध्ये चांगली कामगिरी ज्योती एंटरप्राइजेसच्या संघाला करावी लागेल. स्ट्राईक वरती जर फलंदाज बघायला गेलात ना तर स्वप्नील पाहायला भेटतो. नॉन स्ट्राईक वरती अकिब आहे. अकिब चांगली फलंदाजी करतो. स्लोअर पहिलीचा बॉल पाहायला भेटतोय. चांगला बॉल आलाय. पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंच मात्र अपील नाकारतायत. इथे देखील डॉट बॉल येताना पाहायला भेटला. लगातारचा दुसरा बॉल डॉट बॉल आलाय. स्पिनर मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. इकॉनॉमी गोलंदाजी आतापर्यंत टाकली गेली जाते परंतु स्वप्नीलकडे देखील दमकम आहे. तो मात्र स्ट्राईक वरती खेळताना पाहायला भेटतो. लगातारचे 2 बॉल. हा बॉल देखील जर बघायला गेला तर चांगला बॉल येताना पाहायला भेटला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला गेला आहे. इथे पाहूया रिव्ह्यू. व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक केला जातोय. बॅटिंग टीम ज्योती एंटरप्राइज संघाने मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. फलंदाजी करणाऱ्या टीमने व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय.
प्रदीप शिंदे सर जर बघायला गेला तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतोय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर प्लीज हॅव कॅवर रिव्ह्यू प्लीज. रिव्ह्यू चेक केला जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये जर बघायला गेला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रदीप शिंदे सर पाहायला भेटत आहेत. हा बॉल जर बघायला गेला तर स्टेवर डिसिजन सर, बराबर बॉल आहे, अचूक लाईनवरती बॉल पडलाय. तिथे मात्र हा डॉट बॉल येताना पाहायला भेटला. पंच जर बघायला गेला तर बंटी जाधव सर बोलतोय पाहायला भेटत आहेत. चांगली डिसिजन त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटला. हा देखील डॉट बॉल आलाय. लगातारचे 3 बॉल डॉट टाकताना पाहायला भेटत आहेत. गोलंदाज सुनील चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून होताना पाहायला भेटतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा फटका देखील जर बघायला गेला तर बॅटची आतली कडा घेऊन ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला. बघता बघता एक धाव आली. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या एक धावेचा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तेले तेले तंबेसाठी असाच काहीसा प्रकार मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला भेटतोय. जगातली सर्वात मोठी नदी अमेझॉन नदी, तिचा उगम कुठून होतो तर बर्फाळ प्रदेशातून तिचा उगम होतो आणि 7 सेकंदाला एक थेंब पडतो. परंतु नदी बघायला गेला तर जगातली एक मोठी नदी पाहायला भेटते. इथे पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. शुभम बॉलच्या खाली येतोय. कोणतीही चुकी करणार नाही शुभम. पकडलाय झेल आणि संपवलाय. आकिबचा खेळ बॅक टू द डगआउट मध्ये. आकिब योगेश घाटगे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतो. योगेशकडे देखील दमकम आहे. तो मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याला मात्र हात खोलावे लागतील. जिथे मात्र गोलंदाजाने मात्र या सामन्यामध्ये कहर केलाय. जिथे जर बघायला गेलात तर या स्पर्धेमध्ये जास्तचे जर बघायला गेलात ना तर विकेट जास्तचे झेलबाद खेळाडू होताना पाहायला भेटतात. कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटले मैदानाच्या आतमध्ये. ज्योती एंटरप्राइजेस संघाची फलंदाजी ज्या धारदार फलंदाजी होती ना ती कुठेतरी गार होताना पाहायला भेटली. ज्या फलंदाजांचा कहर पाहायला भेटणार होता ते फलंदाज कुठेतरी शांतरित्या पाहायला भेटला. गोलंदाजी मार्कवरती सुनील पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतात. सुनीलच्या या बॉलवरती जर बघायला गेलात तर डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. काय गोलंदाजी सुनील यांनी मैदानाच्या आतमध्ये केले. अवघी एक धाव खर्च केली गेली, एक विकेट घेतली गेली. चांगली गोलंदाजी सुनील यांची होताना पाहायला भेटली. सुनील यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. काय गोलंदाजी केली, इकॉनॉमी गोलंदाजी करताना पाहायला भेटले सुनील. जिथे जर बघायला गेलात तर 4थं शतक 5वं शतक होतं. 5व्या शतकामध्ये हाणामारीचं शतक करायचं होतं परंतु सुनील यांनी मात्र अप्रतिम प्रकारची गोलंदाजी केली. फलंदाजांना मात्र थांबवले. धावसंख्येचा विचार करायला गेला धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या येणारे 6 बॉल मध्ये काय होणार, 6 बॉल मध्ये किती धावा होतील. फर्स्ट इनिंगचे 6 बॉल. गोलंदाजी मार्कवरती कोण येणार. गोलंदाजी मार्कवरती संघाचं शेवटचं वैयक्तिक पहिलं. संघाचे संघ मालक जर बघायला गेलात तर निलेशजी कोलोस्कर साहेब हे आपल्याला पाहायला भेटेल. कुठे टेन्शन मध्ये आले असतील. संघाची कामगिरी जर बघायला गेलं तर पूर्णपणे बॅकफूट मध्ये येताना पाहायला भेटते. ते आपल्या एलईडी स्क्रीनवरती पाहायला भेटतात. त्यांचे जर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटतोय. कर्णधार जर बघायला गेला तर अभि केसरकर सस्त्यामध्ये आऊट झाला म्हणून की काही धावसंख्या कुठेतरी खराब पाहायला भेटते. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या शेवटचं शतक हाणामारीचं शतक कोण टाकणार. गोलंदाजी मार्कवरती कोण येणार. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा होतील हे देखील पाहावं लागेल. कोण येतोय गोलंदाजी मार्कवरती. इथे जर बघायला गेला तर आजूबाजूला प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण येतोय. कृपया 4 व्हीलर गाड्या गेटवरती उभ्या आहेत. ही शेवटची कळकळीची विनंती आहे. म्हणजे प्रेक्षक 4 व्हीलर गाडी घेऊन आलेत. व्यासपीठाच्या मागे खूप जागा आहे. कृपया विनंती करतो जरा प्रेक्षक 4 व्हीलर गाडी तिथून कृपया बाजूला घ्या. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी होताना पाहायला भेटली. पहिल्या सामन्यामध्ये जर बघायला गेलात तर चांगली धावसंख्या झाली परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी गोलंदाजाने अंकुश लावला गेला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय. फुलटॉस बॉल होता त्याला मात्र समोरच्या दिशेला मारलंय. खेळाडू आहे तो मात्र कोणतीही चुकी करणार नाही. पकडलाय झेल आणि संपवलाय खेळाडूंचा खेळ.
जास्तीचे जर बघायला गेलात तर खेळाडू कॅच आउट होताना पाहायला भेटतायत, डग्गा आउटच्या दिशेला जात आहेत. इथे मात्र जर बघायला गेलात तर संघाचा अष्टपैलू खेळाडू होतं की बॅक टू द डग्गा आउट मध्ये चाललाय. इभान शेठ, सिद्धेश शेठ यांचे चिरंजीव यांचे देखील आगमन या ठिकाणी झाले आहे. इभान, आपलं हार्दिक स्वागत. आणि गौरंग शेठ हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. चला, रस्त्यावरच्या गाड्या कृपया, कल्पेश मोहिते आता तिकडे पोहोचतोय. कृपया विनंती आहे, जे आपले स्वयंसेवक तिथं असतील, आपले यंगस्टरचे किंवा सिद्धेश शेठ युवा मंचचे पदाधिकारी त्या ठिकाणी असतील तर ती गाडी बाजूला काढायला सांगा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतो. वन बाउन्स टप्पा पाहायला भेटला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, तो मात्र कोणतीही चुकी करत नाही. एक धाव आली, एक धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चांगली कमाल करताना पाहायला भेटत आहेत. तात्या गोलंदाजी मार्क वरती आलाय. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून देखील होताना पाहायला भेटते. पुढचा बॉल, स्लोअर पैसा बॉल पाहायला भेटला. हा बॉल देखील जर बघायला गेला तर चांगल्या लाईन अँड लेंथ वरती पडतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या स्थिरावताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती जाताना पाहायला भेटले. पहिल्या सामन्यामध्ये जर बघायला गेला तर 80+ धावा होताना पाहायला भेटल्या ग्राउंड वरती. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये काय होतंय, जिथे मात्र अब्बी केसरकरने टॉस जिंकून प्रथम सांगितलं आम्ही फलंदाजी करू, जास्तच्या धावा बनवायचा प्रयत्न करू, परंतु कुठेतरी हा निर्णय चुकीचा होताना पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. तात्या मात्र चांगली गोलंदाजी, चांगल्या लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करताना पाहायला भेटला. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉल वरती जर बघायला गेलात तर स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलला कुठलाही संबंध राहिला नाही. हातभरचा गॅप पाहायला भेटला. हा देखील बॉल डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या स्थिरावताना पाहायला भेटतोय. संघ मालकाची धडकन मात्र वाढली असेल. शेवटची ओव्हर आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवणं खूप गरजेचं होतं, जिथे मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तात्या काय गोलंदाजी करतोय. चांगल्या लाईन अँड लेंथ वरती तात्याची गोलंदाजी होताना पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. फटका मात्र चांगला पाहायला भेटतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. तिथे मात्र जर बघायला गेला तर क्षेत्ररक्षक आहे, तो मात्र कोणतीही चुकी करत नाही. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु एकच धाव आले. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या तात्याची गोलंदाजी अफलातून होताना पाहायला भेटते. चांगल्या लाईन अँड लेंथ वरती तात्याची गोलंदाजी होताना पाहायला भेटते. फर्स्ट इनिंगचा शेवटचा बॉल मैदानाच्या आत. धावसंख्या 34. हा देखील फटका मात्र चांगला खेळायचा होता, जिथे मात्र जर बघायला गेला तर एक धाव तर आले. क्षेत्ररक्षक येतोय बॉलच्या खाली, त्याच्याकडून चुकी होते. चुकीला माफी नाही. बघता बघता 2 धावा आल्या. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं, तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का तर नाही. ह्या 2च धावा पाहायला भेटतील. 2 धावेने धावसंख्यामध्ये भर होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक खेळाडू बॅक टू द डगआउट मध्ये जातोय. 2 धावेने धावसंख्यामध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात, जिथे मात्र जर बघायला गेला तर फलंदाजांना कुठंतरी गोलंदाजाने थांबवलं गेलं. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय अगदी सिद्धेश शेठ साहेब यांचे चिरंजीव इभान सिद्धेश शेठ यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. tenniscricket.in या वाहिनीवरती इभानला आपल्याला पाहायला मिळतोय. इभान एन्जॉय करण्यासाठी आलाय. आपलं हार्दिक स्वागत इभान. आणि डी मोरे यांना सपोर्टसाठी आलाय इभान. यंगस्टार पोलादपूरचा सदस्य इभान देखील आहे. आणि त्याचे सर्व सिद्धेश संजय शेठ साहेब यांचे चिरंजीव आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. जर बघायला गेलात तर ज्योती एंटरप्राइजेस संघाचे फलंदाज कुठंतरी खराब कामगिरी करताना पाहायला भेटले. धावसंख्या झाली ती म्हणजे 36. सर 36 झाला. 37 धावा बनवायचे चेक, कशा चेक. प्रकारे. श्रीवर्धन मसळा या ठिकाणी पोलादपूर संघासाठी नेहमीच नासिर सौदलकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी होते. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. श्रीवर्धन मसळा या ठिकाणी पोलादपूर 11 सिद्धेश शेठ युवा मंच संघ जातो तिकडं संघासाठी नेहमीच त्यांनी पुरस्कृत करतात असे नासिर भाई
यांचं आगमन या ठिकाणी झालंय. आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. तिथे जर बघायला गेला तर सेकंड इनिंगचा खेळ सुरू होईल, जिथे आवाज ऐकाल बाला पवार सरांचा. चला स्क्रीनच्या समोर टेबलावरती प्रेक्षक बसलेत आमचे. चला अमरदीप नगरकर साहेब यांच्याकडून सूचना आली स्क्रीनच्या समोर. चला प्रेक्षकांना विनंती, प्रेक्षक गॅलरी खाली आहे, तिथे जाऊन आपण स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घ्या. नासिरभाई सौदलकर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. पोलादपूर 11 साठी नेहमीच त्यांनी संघ पुरस्कृत आपल्या नावाने करतात असे नासिरभाई यांचं आगमन या ठिकाणी होते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 5वं आणि त्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. डीजे 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 नासिरभाई यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. सर संदीप कदम आणि संपूर्ण टीम पोलादपूर 11 आणि त्यांना पुरस्कृत करणारे नासिरभाई यांचे या क्रीडा नगरीमध्ये या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग यंगस्टार पोलादपूर आणि या सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या माध्यमातून केलेलं हे बहारदार नियोजन पोलादपूरच्या खेळाडूंसाठी आणि या शुभेच्छा देण्यासाठी आणि भेट देण्यासाठी नासिरभाई आपण आलात. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. तर मंगेशजी बेलोसे साहेब आपण देखील जॉईन व्हा. यंगस्टारचे सर्वा मंगेश बेलोसे साहेब या. चला काही वेळेमध्ये आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता ही स्पर्धा. प्रेक्षक आपलं हार्दिक स्वागत. प्रणित गुडेकर यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल प्रणित गुडेकर साहेब आपण देखील या व्यासपीठावरची आपलं हार्दिक स्वागत. राजेदादा सकपाळ यांचं देखील पुनश्च एकदा आगमन होते. आपलं देखील राजेदादा हार्दिक स्वागत. नासिरभाई मजगनकर यांचा संघ पहिल्या मॅच मध्ये विजयी झाला. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या झाले ती म्हणजे तब्बल 37 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. SK लाईव्ह 37 धावा बनवायचे आहेत. कशा प्रकारे 37 धावा होणार, ज्योती इंटरप्राइज संघ कशा प्रकारे गोलंदाजी करणार, परंतु मैदानाच्या आतमध्ये SK लाईव्ह हा संघ फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतो. स्ट्रायकिंगवरती फलंदाज बघायला गेला, ओपनिंग जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. अर्थातच विनीत आणि प्रणय ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. कशा प्रकारे कामगिरी होणार, धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावा पावशेर आहेत, परंतु त्यांना मात्र गोलंदाजांना 1.25 शेर बनावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि पोलादपूर तालुक्याच्या आणि पोलादपूरच्या ज्या काही व्हिडिओ रील्स बनवल्यात असा किरण जगताप यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. शुभम भुतेकर पप्पी आपण देखील आलात. आपलं देखील हार्दिक स्वागत. गौरंग शेठ आपण व्यासपीठावरती असताना बनवायचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर गोलंदाजी मार्क वरती अब्बी केसारकर स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. संघाची धुरा मात्र समजले देखील गोलंदाजी करत असताना त्याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. तो मात्र गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज बघायला गेला तर फलंदाज प्रणय पाहायला भेटतोय. प्रणयची देखील कामगिरी चांगली पाहायला भेटते. डीजे प्रणित गुडेकर यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करेल आपण आशुतोष दरेकर साहेब, प्रणित गुडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय आणि या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. प्रणय स्ट्रायकिंग वरती पाहायला भेटतोय. अभिचा पहिलाच बॉल गोलंदाजी मार्क वरती अभि येताना पाहायला भेटतोय. काहीसा रनअप मध्ये चेंज होतोय, कारण की अभिकडे मात्र धारदार गोलंदाजी करायचा अनुभव आहे. तो मात्र गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. परंतु या पोलादपूर तालुक्याला क्रिकेटचं रत्न कोण लाभलं असेल ना तर संदीप कदम सर लाभले गेलेत. कारण की जर बघायला गेलात ना तर पोलादपूर तालुक्याचे खेळाडूंना, नवनवीन खेळाडूंना जर बघायला गेलं तर सर्वात जास्त संधी मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये दिली जाते. ज्यामुळे जर बघायला गेलं तर पोलादपूर तालुक्यामधून देखील आयकॉनिक खेळाडू तयार होताना पाहायला भेटतात. खेळाडूंना देखील एक नवीन स्टेज पाहायला भेटतो. पहिलाच बॉल अब्बी गोलंदाजी मार्क वरती आला. पहिलाच बॉल ड्राईव्ह करताना पाहायला भेटला. प्रणय चांगले फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील चांगला पाहायला भेटला. एक धाव आली. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते. एक या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या SK लाईव्ह 11 या संघाची धावसंख्येचा श्री गणेशा मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटतोय.
आता जर बघायला गेला तर स्वतः कर्णधार स्ट्राईक वरती पाहायला भेटतोय, त्याची देखील गोलंदाजी धारदार झाली. त्याला जर बघायला गेला तर समालोचन कक्षाच्या समोर जिथे मात्र स्क्रीन लागली गेले, धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. आता मात्र स्वतः कर्णधार स्ट्राईकवरती फटकेबाजी करण्यासाठी लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये SK लाईव्ह या संघाचा. पुढचा बॉल जर बघायला गेला तर हवेत आहे. इथे मात्र सुवर्ण संधी निर्माण झाली होती, अगोदरच कर्ज बाजारी त्यात आला उष्ण शेजारी, असाच काहीसा प्रकार मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला भेटला. इथे मात्र झेल घेण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचा लाभ घेता आले नाही. मैदानाच्या आतमध्ये झेल पकडला असता तर कुठेतरी धावसंख्येचा ब्रेक लागला गेला असता. बघता बघता 2 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते, 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. धावसंख्या एखेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु ही एकच धाव पाहायला भेटली. 2 बॉल 2 धाव्याचं समीकरण पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवरती अब्बी केसरकर आला. अब्बी केसरकर मात्र दमकम आहे, बॉल ओढवायची ताकद अब्बी केसरकर आहे. तो मात्र गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. आता मात्र स्ट्राईकवरती फलंदाज प्रणय पाहायला भेटतोय. प्रणयसाठी पुढचा बॉल अब्बी गोलंदाजी मार्कवरती फिल्डिंग मध्ये काहीसा चेंज करताना पाहायला भेटतोय. जिथे अगोदरच्या बॉलवरती मात्र विनीतचा झेल खूप महत्वाचा होता, तो झेल मात्र सुटला गेला. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, जिथे क्षेत्ररक्षक येतोय बॉलच्या खाली, परंतु घेतला जाईल का झेल तर नाही, इथे मात्र अंदाज आला नाही. म्हणून की काय बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 पुढे 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्कवरती अब्बी केसरकर चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या लाईन अँड लेंथवरती अब्बी केसरकरची गोलंदाजी होताना पाहायला भेटते. साईखेरवरती प्रणयला देखील पाहू शकतात, चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. जिथे जर बघायला गेला तर साईड स्क्रीन देखील लागली गेले, त्या स्क्रीनवरती देखील आपण सामन्याचा आनंद घेऊ शकता. वा काय फटका पाहायला भेटतोय, बॉल हवेत आहे, बॉल गेलाय सीमा रेषा पार, आलाय हा षटकार 6 धावा. डीजे डीजे अगोदरच्या बॉलवरती जर बघायला गेला तर चांगला बॉल येताना पाहायला भेटतोय. पुढचा बॉल जर बघायला गेला तर हा देखील डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या जर बघायला गेला तर स्थिरावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या चांगली गोलंदाजी अभिचे होताना पाहायला भेटले. 2 चान्स देखील अभिने निर्माण केले गेले होते, परंतु जिथे मात्र क्षेत्ररक्षक चुक्या होताना पाहायला भेटते. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाजी मार्कवरती कोण येणार हे देखील पाहावं लागेल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या संघाची कामगिरी मात्र चांगली करावी लागेल. गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी, गोलंदाजी देखील चांगली होताना पाहायला भेटेल का. जिथे मात्र जर बघायला गेला तर ज्योती एंटरप्राइज संघ कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटवरती येताना पाहायला भेटला. फलंदाजाने मात्र चांगली कामगिरी केली नव्हती, गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. SK लाईव्ह या संघाला मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. गोलंदाज मात्र कोण येतोय, संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण येणार. आशिष कोलस्कर गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला भेटतोय. कित्येकदा संघासाठी संकट मोचक म्हणून पाहायला भेटतो, तोच मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवरती आशिष आला. आशिषची देखील कामगिरी चांगली होताना पाहायला भेटते. गोलंदाजी करत असताना भलभल्याना पाणी पाजलंय, तोच मात्र गोलंदाजी मार्कवरती आशिष. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष येतोय. स्ट्राईकिंगवरती फलंदाज बघायला गेलात ना तर स्वतः कर्णधार पाहायला भेटतोय, तो म्हणजे अर्थातच विनीत पाहायला भेटतोय. त्याची देखील कामगिरी चांगली होताना पाहायला भेटते. संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार स्ट्राईकिंगवरती पाहायला भेटतोय. ज्यांनी जर बघायला गेला तर बेसबॉल खेळत असताना चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते.
बेसबॉल क्रिकेटचा बादशाह म्हणून त्याला बघितलं जातं. तो मात्र स्ट्राईक वरती पाहायला भेटतो. कित्येक जे सामने त्यांनी जिंकवलेत तोच मात्र स्ट्राईक वरती पाहायला भेटतोय. बॅटच्या फ्लो मध्ये बॉल आला जिथे मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल मात्र गॅदर केला गेला. बघता बघता एकच धाव आले. 1 धावेने धावसंख्यामध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचते. धावसंख्या यदा कदाचित सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना कुठंतरी थांबावं लागेल. फलंदाजांच्या मात्र विकेट घ्यावा लागतील. ज्योती एंटरप्राइज संघ काही करू शकतं सामन्यामध्ये. ज्या संघाच्या बोलबाला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतो तो संघ कुठेतरी या वर्षी बॅकफूट वरती जाताना पाहायला भेटला. कमीची धावसंख्या पाहायला भेटते. गोलंदाजी मार्क वरती AK-47 गोलंदाजी मार्क वरती आलाय. त्याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन SK लाईव्ह या संघाचं होताना पाहायला भेटते. सारखा फिल्डिंग मध्ये चेंज करावा लागतोय कारण की लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन पाहायला भेटला. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये आला. बॉल मात्र गेला सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. प्रणयच्या बॅटमधून मात्र षटकार येताना पाहायला भेटतात. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला भेटले. 2 षटकार आतापर्यंत त्यांनी खेचले गेलेत म्हणून की काय धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. धावसंख्या गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आशिष कोलस्कर पाहायला भेटतोय. तो देखील बहारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. लगेच जर बघायला गेला तर फिल्डिंग मध्ये पहिल्या बॉलला 1 धाव आली. दुसऱ्या बॉलला षटकार आला. 6 धावेने धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या आता मात्र गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल जर बघायला गेला तर चांगला येताना पाहायला भेटला परंतु बॅटने हलक्या हाताने पुश केलेला बॉल तिथे मात्र 2 खेळाडू येताना पाहायला भेटतात. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाते का हे देखील पाहावं लागेल. तर हो बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 पुढे जाताना पाहायला भेटली. धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचते. गोलंदाज जर बघायला गेला तर आशिष आहे. आशिषकडे देखील दमकम आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते परंतु आशिषला मात्र ही जोडी फोडावी लागेल. या जोडीला कुठेतरी आशिषला मात्र ब्रेक द्यावा लागेल कारण की ब्रेक नाही दिला तर कुठेतरी धावसंख्या जास्तीची पाहायला भेटेल. हा बॉल देखील जर बघायला गेला तर कमी गतीने टाकलेला हा बॉल पाहायला भेटला. यशस्वीकडून चुकी झाली परंतु त्याच्या मागे असणारा फर्स्ट स्लिप त्यांनी मात्र चांगलं कव्हरिंग केलं. हा देखील बॉल जर बघायला गेला तर डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. हा बॉल देखील जर बघायला गेला तर फटका मात्र चांगला येतोय. फटका गेलाय आउट ऑफ द पार्क. बिना तिकीट बॉल जातोय. हवाई सफर 6 धावा. पंचवीस बॉल मध्ये 12 धावेची गरज आहे. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाकडून होताना पाहायला भेटते. आक्रमण केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी फलंदाजाने आतापर्यंत केली गेले. गोलंदाजांना कुठेतरी रिमांडमध्ये घेतलं जातंय. आशिष कोलस्कर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. आशिष कोलस्करच्या गोलंदाजीवरती जर बघायला गेलात तर 2 आतापर्यंत षटकार आशिष कोलस्करने खर्च केले गेलेत. या बॉलवरती काय लिहिलंय तिथे मात्र आशिष कोलस्कर काय कमालीचा बॉल टाकेल. हा फटका देखील समोरच्या पाहायला भेटतोय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. जो मात्र चांगली फटकेबाजी करत होता. तू ठोकणार तर मी तुला रोखणार हे सांगितलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने आणि घेतले. मोठा मासा मोठा गडी लागलाय गलाला. बॅक टू द डग्गा आउट मध्ये.
नवीन फलंदाज तात्या मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटत आहेत. आता जर बघायला गेलात तर 24 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 24 बॉल 12 धावा काहीसं सोपं आव्हान आहे, परंतु गोलंदाजांना त्यांना अवघड करावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती स्वतः कोण येतोय गोलंदाजी मार्क वरती हे देखील बघावं लागेल. आकिब गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. बघूया आकिब कशा प्रकारे गोलंदाजी करेल. त्याकडे तर दमकम आहे, तो मात्र गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. ओम आलाय गोलंदाजी मार्क वरती. सॉरी ओम मात्र गोलंदाजी मार्क वरती. बघूया ओम कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ज्याकडे मात्र दमकम आहे तो ओम गोलंदाजी मार्क वरती. ओमचा पहिलाच बॉल जर बघायला गेला तर चांगला बॉल आलाय. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या सिरावते. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. ओमकडे मात्र दमकम आहे. चांगली गोलंदाजी ओम करतो, तो मात्र गोलंदाजी मार्क वरती. ओम आलाय. कशा प्रकारे ओमची गोलंदाजी होईल. स्ट्रायकिंग वरती फलंदाज बघायला गेला तर अर्थातच विनीत पाहायला भेटतोय. तो मात्र आतापर्यंत शांत उभा आहे. त्याच्या बॅट मधून मात्र सिंगल डबलचा खेळ पाहायला भेटतोय. तो मात्र विनीत स्ट्रायकिंग वरती खेळताना पाहायला भेटतोय. तर गोलंदाजी मार्क वरती ओम पाहायला भेटतोय. ओमचा पुढचा बॉल जे मात्र एक धाव तर पूर्ण केली जाते. एकेरीला दुहेरीमध्ये घेतलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायर कॉल्स थर्ड अंपायर इन्व्हॉल्व होईल इथे, जिथे मात्र जर बघायला गेलात तर ओव्हर स्टेपिंग साठी हा रिव्ह्यू घेतला गेला. अंपायर्स कॉल आहे. थर्ड अंपायर मध्ये पंच जर बघायला गेलात तर नंदू मांडे सर पाहायला भेटतील. थर्ड अंपायर ओव्हर स्टेपिंग साठी हा नो बॉल घेतला जातो, जिथे मात्र जरा पंचांना शंका आहे की गोलंदाजाने ओव्हर स्टेप केली का, कारण की ओम आहे गोलंदाजी मार्क वरती. ओमला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येचा जर विचार करायला जात आहे तर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती आहे, जिथे मात्र दोन्ही संघाची धडकन वाढली असेल. या बॉल वरती काय लिहिलं असेल टीव्ही अंपायर टू डायरेक्टर प्लीज कॅन हॅव अ रिव्ह्यू. प्लीज चेक केलं जातोय. प्लीज स्लोली. येस कम ऑन. नो बॉल. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल हा फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉल वरती काय होणार, जिथे जर बघायला गेलात तर अगोदरच आपल्याकडे धावसंख्या कमी, त्यामध्ये गोलंदाज करतोय घाई. कुठेतरी घाईचा परिणाम पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे हा फटका मात्र जर बघायला गेला तर फ्रीडचा बॉल आहे, जिथे मात्र बॉल हवेत होता. बराचसा काल बॉल हवेत पाहायला भेटला. नो मॅन झोन मध्ये टप्पा पडतोय. बघता बघता एकच धाव येईल. एक धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. फ्रीडचा बॉल होता. फ्रीडच्या बॉलवरती जास्तचे धावा कनेक्ट करता आलेले नाहीत, जिथे मात्र जर बघायला गेला तर त्या बॉलवरती मोठा फटका येणे खूप गरजेचं होतं, परंतु धावसंख्या कमी आहे म्हणून की काय फलंदाजांनी जास्त पॉवर काढली गेली नाही. तात्या होता. तात्याच्या बॅटमधून फक्त एकच धाव आले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओम पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतोय. ओमकडे देखील दमकम आहे. तो आलाय. ओम मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये काय पकडलाय जाईल, जिथे जर बघायला गेलात तर फटका मात्र चांगला पाहायला भेटला होता. फलंदाजाला मात्र गार केलाय गोलंदाजाने. पकडलाय जाईल आणि संपवलाय. खेळाडूचा खेळ बॅक टू द डगआउट मध्ये जातोय स्वतः कर्णधार.
नवीन फलंदाज बालाजी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतात. ज्या बालाजीकडे देखील क्षमता आहे, जो मात्र षटकार चौकार मारतो, तो मात्र बालाजी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. बालाजी जर बघायला गेलात तर नऊ धावाची गरज आहे. जर बघायला गेलात तर 9 धावा बनवायच्या आहेत. कशा प्रकारे 9 धावा होणार मैदानाच्या आतमध्ये बालाजी आलाय. बालाजीकडे देखील ताकद नजाकत आहे, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करायला आलाय. गोलंदाजी मार्क वरती ओमनी काय गोलंदाजी करतोय. जिथे जर बघायला गेला तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलेला झेल नव्हता, तर कर्णधारला मात्र त्याने बॅक टू द पव्हिलियन पाठवलंय. हा फटका देखील चुकलाय. बॉल हवेत आहे, जिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या मागे. 1 टप्पा सेकंड टप्प्यामध्ये बॉल अटेम्प्ट केला गेलाय, परंतु बघता बघता या 2 धावा आल्या. दुहेरीला कन्वर्ट केलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 पुढे. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. आतापर्यंत जर बघायला गेला तर शांत संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंकडून होताना पाहायला भेटते. ज्योती एंटरप्राइज संघ जर या मॅच मध्ये बघायला गेलात ना आता, तर खूपच मागे जाताना पाहायला भेटला. फलंदाजाने मात्र निराश केलं. गोलंदाजाने मात्र या सामन्यामध्ये येण्याचं कमबॅक केलं होतं, परंतु प्रणय काय फटकेबाजी करत होता. चारी बाजूला षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्याकडून होताना पाहायला भेटते. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय ओमकडे देखील नजाकत ताकद आहे, तो मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय. ओमचा पुढचा बॉल, हा बॉल देखील शॉट होता, त्याच्यावरती फटका देखील चांगला खेळायचा होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक काहीसा बीट होताना पाहायला भेटतोय, म्हणून तर बॉल जातोय. बॉलवरती धावा किती भेटेल हे देखील पाहावं लागेल. या बॉल जर बघायला गेला तर सीमा रेषा पार आलाय हा चौकार. 4 धावा. या 4 धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आता जर बघायला गेला तर पूर्णपणे या मॅच मध्ये पकड बनवले ती म्हणजे SK लाईव्ह या संघाने या सामन्यामध्ये पकड बनवताना पाहायला भेटतोय. फटका मात्र चांगला आहे. बॉल मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स जमिनीला घासत पुसत बॉल जातोय. सीमा रेषा पार आलाय हा चौकार. या 4 धावेने मात्र SK लाईव्ह या संघाने विजय देखील प्राप्त केलाय. जो ज्योती एंटरप्राइज संघ जर बघायला गेला तर त्यांची फलंदाजी कुठंतरी धारदार पाहायला भेटणार होती, परंतु ती फलंदाजी कुठंतरी कमीची पाहायला भेटली. कमी रनचं टार्गेट देखील पाहायला भेटलं, परंतु SK लाईव्ह इव्हेंट संघाची काय कामगिरी फलंदाजी देखील अफलातून होताना पाहायला भेटते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने मात्र या जर बघायला गेला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट हर्ष दुधुसकर पाहायला भेटतोय. गोलंदाजी करत असताना काय गोलंदाजी केली. अवघ्या 12 धावा खर्च केल्या गेल्या आणि तब्बल विकेट घेतल्यात. या 3 विकेट घेतल्या गेल्या. चांगली गोलंदाजी हर्ष दुधुसकरची होताना पाहायला भेटते. त्याला मात्र दिला जातो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहायला भेटतोय हर्ष दुधुसकर. प्रणीजी गुडेकर साहेब आणि नाशीजी सौदुलकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. हर्ष दुधुसकर या मॅन ऑफ द मॅच. 12 धावा आणि 3 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार.